तिथे कुर्ला आयटीआय परिसरात काल मध्यरात्री अज्ञातांकडून करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जो प्रयत्न आहे तो हाणून पाडला। कुर्ला पश्चिम येथील आयटीआय परिसरात 1 वर्षापूर्वी मियावाकी पद्धतीने 9000 झाडं लावण्यात आली होती। ती झाडं कोणतीही परवानगी न घेता मध्यरात्री तोडण्यात येणार होती असा आरोप आहे। त्यासाठी 2 व्यक्ती जेसीबी घेऊन पोहोचल्या होत्या आणि त्यांनी संरक्षक भिंत तोडून झाडं जमीनदोस्त करायला सुरुवातही केली होती। पण ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी मनीष मोरजकर आणि शिवसैनिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी झाडं तोडण्याचा प्रयत्न हाणून पाडला। झाडं तोडण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याविषयी पोलिसात तक्रार केली आहे। आयटीआय परिसरातील 9000 झाडांचं अर्बन फॉरेस्ट तोडण्यामागे नेमका काय उद्देश होता हे उघडकीस आलेलं नाही, पण ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य यांनी एक पोस्ट करून यामागे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांचा हात असल्याचा आरोप केलाय। या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। आज जे काही उत्तर ट्विटरवर मी पाहिलं मंत्री महोदय लोढा साहेबांकडून ते होतं की आम्ही रस्ता बांधत होतो। रस्ता करण्यासाठी 9000 झाडं काढणं गरजेचं आहे का? तेही जर तुमच्याकडे अधिकृत परवानगी असेल झाडं उखडण्याची तर मग तुम्ही रात्री जाऊन का करता? आणि जेसीबी घेऊन कोण झाडं कापतात? म्हणजे बिल्डर मेंटॅलिटी ही त्यांची बदलत नाही। आणि दुसरं मग त्यांनी सांगितलं की तिथे रोहिंग्या घुसलेत। पहिली गोष्ट म्हणजे रोहिंग्या जर घुसले असतील तर जसं ट्रम्प बाकीच्या देशातल्या लोकांना जे इलिगल इमिग्रंट्स आहेत ते पाठवतात, तुम्ही हिम्मत केली का तशी पाठवण्यानं रोहिंग्याला परत? ठाणे शहरात सध्या पाण्याची टंचाई भासत असल्यानं कळव्यासाठीचा पाणी पुरवठा ठाण्याकडे वळवण्यात आलाय। त्यामुळे कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात